चैत्र सुरू झाला की सगळीकडे वावर जत्रा, चैत्रा गौरीचे हळदी कुंकू, मुलांच्या सुट्ट्या, पिकनिक, सगळीकडे मज्जा सुरू होते. आणि स्वयंपाकघरात आईच्या हातचे सुमधुर आमरस, कैरीची चटणी, कैरीचे लोणचे, मुरांबा, चुंदा, वाळवणीचे पापड यांची लगबग सुरू होते. प्रत्येक स्त्रीसाठी तिचे माहेर हे एक सुखच असते आणि चैत्रातील माहेर म्हणजे पर्वणीच, नाही का? घरामागे असणाऱ्या आमराईतून कच्च्या कैऱ्या तोडून त्याचे उन्हाळी पदार्थ आईसोबत बनवण्याची मजा स्वर्गाहून अप्रतिमच. त्यातीलच एक खास नैवेद्य म्हणजे डाळ कैरी. आहाहा, आंबट गोड चवीची ही कोशिंबीर म्हणजे चैत्रातील हमखास ठरलेला पदार्थ. आज आईने बनवलेली ही डाळ कैरी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वांना ह्या चैत्राच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यात पहिला कैरी स्वच्छ धुवून आपण तिचं साल काढून घेतलेलं आहे आणि आता बारीक किसणीवर मम्मी ती काय करत आहे तर किसून घेत आहे पूर्ण कैरी. आणि याच्यामध्ये काय आहे की किसत असताना थोडंसं चाखून बघायचं. कैरी फारच आंबट असेल तर ती एकदा पाण्यातून उपसून काढायची आणि मग पिळून चटणीमध्ये वापरायची. आणि जर कैरी थोडीशी आंबट असेल किंवा अगदीच आंबट नसेल तर ती तुम्ही तशीच वापरली तरी चालेल चटणीमध्ये. आता इथे मम्मीने काय केलेलं आहे तर एक 2 टेबलस्पून इतकं बारीक चिरलेली कोथिंबीर, आल्याचे 1-3 तुकडे, मोठं मीठ, त्यामध्येच तिने साखर घातलेलं आहे, चवीनुसार घ्यायचं आहे. आणि हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने इथे किसलेली कैरी आहे. आणि ही जी काही हरभऱ्याची डाळ होती ती मम्मीने जवळजवळ 7 ते 8 तास भिजवून घेतली होती. आणि आता ती तिच्यातलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे उपसून काढत आहे आणि त्याला नितळत ठेवलेलं आहे. तर अशा रीतीने आपल्याला जी काही डाळ आहे ती भिजवलेली डाळ इथे आपल्याला चणा डाळ वापरायची आहे. आता जे काही हे जिन्नस आहे ना ते आपण आधी काय करूयात की मिक्सरला पूर्णपणे किंवा पाट्यावरती बारीक वाटून घेऊयात. आणि त्याच्यामध्येच आता जी काही आपण ही भिजवलेली डाळ होती ती अगदी थोडी थोडी करत काय करायचं आहे आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर ती आता आपण करूयात. आता मिक्सरला जेव्हा आपण वाटून घेतो तेव्हा आपल्याला असं पल्समध्ये वाटून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सर चालू करायचा लगेच बंद करायचा. त्याने काय होईल आपली डाळ ही पूर्णपणे वाटली न जाता ओबड दोबड राहील. आणि जेव्हा आपण चटणी खाणार किंवा ही कोशिंबीर जेव्हा आपण खाणार तेव्हा दाताखाली जे काही आपले डाळीचे कण आहेत ते आपल्या दाताखाली येतील. आणि ते जे काही एक्सपिरियन्स आहे ना तो अप्रतिम असतो ह्या डाळ कैरीच्या कोशिंबीरमधला. तर सगळं जे काही आपण हे बारीक वाटण केलेलं आहे भिजवलेली डाळ आणि जे काही आपलं आलं आणि मिरचीचं जे काही पेस्ट होती ती सगळी आपण आता इथे एकत्र केलेली आहे. तर आपण सगळं हे जे काही वाटण आहे ते अतिशय चांगल्या रीतीने मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे काही आपण किसलेली कैरी होती ती देखील आता याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर ती आता आपण घेऊयात. आणि आता शेवटचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे फोडणीचा, ज्याने आपल्या डाळ कैरीला एक खमंगपणा येतो. तर इथे मम्मीने अतिशय सुंदर आणि खमंग अशी फोडणी इथे दिलेली आहे. तर तेल तापलं आहे की नाही हे आपण आता पाहूयात. 2-3 मोहरीचे कण मी टाकलेले आहेत आणि तेल खूप चांगल्या रीतीने कडलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला जे काही आपली मोहरी आहे ती पूर्णपणे तडतडून देऊयात. त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. आता मम्मीने त्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे
आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता ही सगळी फोडणी गॅस बंद करून झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटला आपण याच्यामध्ये हळद 1 चमचा मिक्स केलेला आहे आणि ते चांगल्या रीतीने फोडणी आपण ह्या वाटणावरती काय करणार आहोत तर आपण आता मिक्स करून घालणार आहोत। तर अशीच फोडणी ही खूपच खमंग लागते। तर ऐन टाईमला जेव्हा आपलं मोहरी तडतडते तेव्हा नक्की गॅस बंद करायचं आठवण ठेवायचं। तर मस्त इथे फोडणी खमंग आपली तयार झालेली होती, ती आपण आता ह्या वाटणामध्ये मिक्स केलेली आहे। पूर्ण जे काही हे मिश्रण आहे ते खूप चांगल्या रीतीने आपण एकजीव केलेलं आहे आणि जेव्हा आपण आता हे सर्व करणार आहोत तेव्हा त्याच्यावरती ताजी चिरलेली कोथिंबीर पेरून मग आपण ती सर्व करायची आहे। तर आता आपण एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये ही जी काही चटणी किंवा कोशिंबीर आहे ती आता आपण सर्व करायला घेऊयात आणि वरून हिरवी कोथिंबीर शेवटी तुम्ही पेरायला विसरायचं नाही।